झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातले मतभेद दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं दिसतंय। दिल्लीतल्या मुख्यमंत्री परिषदेत मोदी आणि नितीश कुमारांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं। यावरूनच या दोघांचे मतभेद किती टोकाला गेलेत पाहूया। पाहिलं का हे चित्र? हे चित्र आहे गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतलं। 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान मुस्लिम मतं दुरावतील म्हणून नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींना बिहारमधल्या प्रचारापासून दूर ठेवलं आणि वादाची ठिणगी पडली। त्यानंतर हा वाद एनडीए मधल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारापर्यंत जाऊन पोहोचला। नितीश कुमारांनी मोदींच्या उमेदवारीला उघड विरोध केला। तरीही दोघांमधील मतभेद हे राजकीय पातळीवरचे होते। आता मात्र हा वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचला असून नितीश आणि मोदींमध्ये मतभेदापाठोपाठ आता मनभेद झाल्याचंही प्रकर्षानं समोर येत आहे। यंदाच्या दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत मोदी आणि नितीश कुमार समोरासमोर असताना बोलणं तर दूरच त्यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। या चित्रामुळे एनडीएत दोन टोकं निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। यामुळे मात्र एनडीएतल्या इतर मित्रांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। राजनीतिक पार्टियां कोई भारत हिंदुस्तान पाकिस्तान नहीं है। हमारे वैचारिक मतभेद है। वैचारिक मतभेद अपने जगह पे, लेकिन दो व्यक्ति सामने आते हैं तो हमारा संस्कार है, हमारी संस्कृति है, एक दूसरे को हम आदर से नमस्कार करते हैं। ऐसा होना चाहिए था, अगर नहीं हुआ तो गलत है। आत्ताच झालेल्या पोटनिवडणुकीत मोदींनी गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे। लोकसभेच्या 2 तर विधानसभेच्या 4 जागा त्यांनी काँग्रेसकडून खेचून आणल्या आहेत, तर नितीश यांच्या पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलंय। यामुळे जरी मोदींचा भाजपमध्ये 1 नंबरच्या जागेसाठी दावा प्रबळ झाला असला तरी या चित्रामुळे त्यांना एनडीएत 1 नंबरची जागा मिळवणं तेवढं सोपं नसल्याचं समोर येत आहे। झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।